तर 9 वाजेपर्यंत मी जेवण घेतले आणि नंतर फास्टिंग पूर्ण. नंतर ऍडमिट झाली सकाळची. तर मला सांगितलेलं होतं ऑपरेशन करावं लागणार सकाळी 8 वाजता पोहोच तिकडे. तर 8 वाजता ऑपरेशन आहे तुझं. तर आम्ही लवकर पोहोचलो, 6 वाजता सकाळी पोहोचलो. तर पूर्ण रात्री आणि सकाळ म्हणजे 4-5 तास झाले तरी सुद्धा मला ऑपरेशन थिएटर मध्ये आत नेत नव्हते तिकडे. मला सलाईन लावलेलं, वादी घातलेली, 4-5 तास झाले आणि मला काय आतमध्ये घेत नाही. तर मी बाबा बाबा एक साइड, मला भरपूर भीती, म्हणजे फर्स्ट ऑपरेशन ना, म्हणजे खूप भीती वाटली. आता मी साईबाबा साईबाबा बाबा पाव असं करत राहिली नामजप करीत. नंतर मला आत नेलं, ऑपरेशन स्टार्ट झालं. मुलगी बाहेर आली, म्हणजे आवाज ऐकू आला, तितकंच आवाज ऐकू आला मला झालंय म्हणून. त्याच्यानंतर मला काहीच नाही. मी एकदम थंड, पूर्ण माशी जशी फडफडतात ना तशी फडफडू लागली आणि मला ब्रिदिंगच येत नाही. आणि मुलगी बाहेर आली, सगळं मला समजलं. नंतर काय झालं, मी हात दाखवला आणि त्यांना कळलं, सगळं शिवरिंग होत होतं ना. तर डॉक्टर आले, बाहेर गेलेले डॉक्टर झालं म्हणून परत त्यांना बोलावून आणलं लगेच. आणि त्याच्यानंतर मला मास्क काढला, माझा ऑक्सिजन मास्क लावलेला ना तो काढला. नाकावरती पंप मारला त्यांनी, म्हणजे काय सेन्सच नव्हता. सेन्सेस सगळे गेले माझे. आणि लास्ट मला असं वाटलं की मी दुसऱ्या देशमध्ये जाणार आहे आता. मी फक्त एकच साईबाबांनाच हे केलं, नामस्मरण केलं. साईबाबा पाव, तुमचीच ही देणगी आहे. जे काही तुम्ही मला दिलं आहे, मला माहित आहे मला मूल झालं आहे, पण त्याला सांभाळ करायला ती आता अजून खूप छोटी आहे. आताच तिचं जन्म झालाय, सांभाळण्यासाठी आई पाहिजे. तर तिचं पुढचं सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून मला थोडा वाचव. म्हणजे मी तुम्हाला गाराणे घातले त्यांना, साईबाबांना, मला वाचव साईबाबा पाव, असं एकच जेव्हा मी नामस्मरण केलं ना